बारामती नगर परिषदेच्या विरोधी पक्षांनी सर्वांनी एकत्र येऊन नगरपालिकेमध्ये शास्ती आणि दंड माफ करावा यासाठी अनोखे आंदोलन संपन्न केले। बारामती नगरपालिकेने 100% कर वसुली मोहीम हाती घेतली। मात्र या वसुलीत घरपट्टी व पाणीपट्टीवरील धारकांना आकारला जाणारा दंड माफ करावा या मागणीसाठी बारामतीत नगर परिषदेच्या पायऱ्यांवर बसून अनोखे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी वाजंत्र्यांकडून नगरपालिकेच्या कर वसुली मोहिमेप्रमाणे हलगी वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। भाजप पुरस्कृत बारामती विकास आघाडीच्या वतीनं मंगळवारी सकाळी नगर परिषदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक बबलू देशमुख, विष्णुपंत चौधर, त्याचप्रमाणे नाना सातव, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण आटोळे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला। वाजंत्री वाजवत घोषणाबाजी करत सुरू केलेल्या या आंदोलनामुळे पालिकेबाहेर बघ्यांची गर्दी मोठी झाली होती। प्रारंभी नगर परिषदेचे अधिकारी संजय चव्हाण हे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले। मात्र मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष आल्याशिवाय आंदोलन न थांबवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली। मुख्याधिकारी निलेश देशमुख हे रजेवर तर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे हे विविध विकास कामांच्या पूर्वनियोजित भूमिपूजन आंदोलनात व्यस्त होत्या। यामुळे आंदोलकांनी तब्बल 2 तास पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली। दरम्यानच्या काळात गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी या आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला। मात्र 2 तासानंतर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी आंदोलनाची भूमिका भेटली। आंदोलन स्वीकारल्यानंतर त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊन शहराच्या विकासासाठी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगितले। परंतु विरोधकांनी शास्ती आणि दंड माफ करण्यासाठी आपण ठराव पास करावा अशी मागणी यावेळी आक्रमक पवित्र्यामध्ये घेतली। तर याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन असेल, याची नोंद घ्यावी। नगराध्यक्ष या आणि सेवनला माहिती असून देखील त्यांनी जाणून बुजून प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस टाळाटाळ करतात। गरगड्यासारखं इथं काम केलं जातं। याला जर आता काही वेगळं वळण लागलं तर त्याला नगराध्यक्ष जबाबदार राहतील। जाणून बुजून इथं सामान्य नागरिक मुलांना शिकवायची, आम्ही तुला माझ्याला भांडा लावतो, आमच्याकडे कामं नाही ती, दंड नाही ती, आम्ही कुठपर्यंत असं करायचं। आजकाल काय तुमची लय जरी आम्हाला लय वेळा तुमचा आम्हाला गरज असली, आमची बी तुम्हाला गावाला बारा बोलू त्याची एकदा तरी गरज पाहिजे। बारामती शहरामधील जे काही मिळकत धारक आहेत त्यांच्या पाणीपट्टी, घरपट्टी आणि जे काही बारामती शहरामधील गाळ्याधारक आहेत त्यांच्यावरती जे इंटरेस्ट आणि पेनल्टीचं जे जिजिया कराच्या रूपानं बारामती नगरपालिकेने जे काही कर लावलेला आहे तो करामध्ये 167 आणि 167 अ नुसार जर नगरपालिकेने प्रस्ताव करून शासनाला पाठवला तर त्यामधून आपल्या बारामतीच्या तमाम नागरिकांना त्या व्याज आणि शास्तीमधून माफी मिळू शकते। त्याच्यासाठीच आम्ही हे आज आंदोलन केले। नागरिकांना फटका बसतोच आहे। वर्षानुवर्ष जर एखादा गाळाधारक किंवा एखादा मिळकतधारक जर त्याचे मुद्दल भरण्यासाठी आला तर ते त्या गाळाधारकाकडून किंवा मिळकतधारकाकडून जर त्याची समजा माझ्या हातात एका घरपट्टी असलेलं एक नगरपालिकेने बिल दिलेलं आहे, त्याची 3444 ही मूळ त्याची मुद्दल आहे, परंतु त्याची जर शास्ती बघितली तर 4124 रुपये आहे। म्हणजे अशा प्रकारचं मुद्दलापेक्षा त्याचं जे काही इंटरेस्ट किंवा व्याज जे आहे हे जास्त जाचं काय, ह्याच्यामुळं अशा प्रकारचं सवलत देण्याचा जो काही अधिकार आहे तो शासनाला आहे, तर आपण त्याचा प्रस्ताव पाठवावा असं आमची विनंती आहे। एकीकडं तालुक्याचे लोकप्रतिनिधी विधिमंडळात तमाम शेतकऱ्यांचं कर्ज मुद्दल आणि व्याजासह माफ व्हावं असं म्हणत असतात, परंतु त्यांच्याच गावच्या नगरपालिकेत त्यांची सत्ता असताना या इथं मात्र मुदलीपेक्षा दुपटीनं जास्तीचं दंड आणि व्याज जिजिया कराप्रमाणे लावण्यात आलेलं आहे। ते त्यांनी नगरपालिकेला सांगून, नगराध्यक्षांना सांगून, त्यांच्या सर्व नगरसेवकांना सांगून तात्काळ एखादा ठराव केला तर संपूर्ण गावातल्या जनतेला एक मोठा न्याय मिळेल, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। बहुतेक त्यांना हे माहिती नव्हतं की आपल्या गावात मुदलीपेक्षा दुप्पट व्याज घेतलं जातं, म्हणून आज आम्हाला ही आंदोलन करण्याची वेळ आली। आम्ही बारामती विकास आघाडी आणि भाजपच्या माध्यमातून आज आंदोलन केलेलं आहे। अध्यक्षांना जो काही निरोप द्यायचा तो दिलेला आहे। त्यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेत वरील विषय घेऊन त्याबाबत शास्ती माफ करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं जे ढोलबाजा लावून
वसुली चालू होती ती तात्काळ त्यांनी बंद केलेली आहे आणि आम्ही जे आंदोलन केलं त्याला काही प्रमाणात त्यांनी प्रतिसाद देऊन त्या पद्धतीनं वागण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. 8:30 वाजता घर सोडलंय मी आणि त्याच्यानंतर काल तुम्हाला जर तुम्ही सगळीकडे काय पूर्वनियोजित हा कार्यक्रम होता, मी जळोचीचा एक शेवटचा नारळ फोडला आणि इथं आली. असं आरोप करायचे म्हणून नाही, प्लीज तुम्ही ऐकून घ्या. मी पण बारामतीचीच नागरिक आहे, मलाही तेवढीच तळमळ आहे. त्याच्यामुळे मला तुमचं जे निवेदन आहे ते अगदी विनम्रपूर्णे मी तुमचं सगळं स्वीकार करणार आहे. त्याच्यात कुठंही क्लेश आणि वेगळं तुम्ही वातावरण करू नका एवढी माझी विनंती राहील तुम्हाला. मी पण सकाळी 8:30ला घर सोडले आणि आता इथं आलीये. मी घरी जाऊ शकत होते परंतु मला माझ्या नक्कीच मी अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलले आमच्या सगळ्या तेव्हा असं लक्षात आलेलं आहे की मागील 8 दिवसापासून जे हे कर्मचारी प्रत्येक विभागातले कर्मचारी अत्यंत तळमळीने जाऊन हा कर वसुली करता आहेत आणि त्यांच्या कामामध्ये उलट ह्या 2 दिवसामध्ये इतकी स्थगिती आलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जर ते आकडेवारी पाहिली तर बऱ्याच मोठ्या आकड्यांचा तफावत जाणून येते आपल्याला की भरपूर जी आपल्याला निधी येत होता ती आता सगळ्याच करमध्ये या 2 दिवसात खूप त्याच्यामध्ये घट झालेली आहे आणि ही खरोखरच अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की एवढ्या ह्यांनी जर ही लोक पळत असतील आणि त्यांनी एकदम आपल्या लिमिटच्या बाहेर जाऊन टायमिंगचा विचारही न करता ह्या अधिकाऱ्यांनी ही लोक सगळी आमची टीम तुम्ही जर नगरपालिकेची पाहिली तर सगळेजण काम करतायत आणि उलट माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी त्याला मदत करावी या गोष्टी.